नमस्कार, मी वीर पत्नी शांबाला प्रवीण जंजाळ. मी मोरगा भाकरीची आहे, तालुका जिल्हा अकोला. मला वीर जवान फाउंडेशनने इथं बोलवलं, एवढा मान सन्मान दिला, आमचं सर्व वीर नारीचं स्वागत केलं, त्याबद्दल त्यांचं एक वेळा स्वागत. मी वीर जवान फाउंडेशनची खूप खूप आभारी आहे की ते महाराष्ट्राच्या प्रत्येक वीर नारीसाठी म्हणजे एवढा त्यांचा महान सन्मान देऊन त्यांना प्रत्येक वेळेस मदत करतात, त्यांच्या पाठीशी उभं राहतात. त्यांचे काही इतर प्रॉब्लेम असले त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीर राहून उभं राहून त्यांना प्रत्येक वेळेस साथ देतात. आणि हे फाउंडेशन बऱ्याच काळापासून टिकून आहे आणि म्हणजे समोरही असंच टिकून राहावे आणि त्याच्यात आणखी नवीन नवीन बदल ते म्हणजे करतच आहेत. माझी आणखी एक इच्छा आहे की वीर जवान फाउंडेशन तर प्रत्येक वीर नारीला मदत करतच आहे, पण त्याचबरोबर प्रत्येक वीर नारीने हे प्रत्येक वीर नारीच्या पाठीशी उभं राहून फाउंडेशनला पण मदत करावी आणि प्रत्येक वीर नारीला पण मदत करावी, माझी अशी इच्छा आहे. आणि ज्याही वीर नारीला काही प्रॉब्लेम असले, फाउंडेशन तर त्यांच्या पाठीशी आहे, पण त्याचबरोबर आपणही त्यांना साथ द्यावी, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यावे आणि त्यांना मदत करावी. यामुळे प्रत्येक म्हणजे एका स्त्रीच्या मागे जेव्हा एक स्त्री उभी राहते तेव्हा ती स्त्री खूप मजबूत होते आणि तिला एक असा भरभक्कम असा एक आधार मिळते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने एका स्त्रीची मदत करावी आणि तिच्या गरजेला उभं राहावे. त्यामुळे तेव्हा स्त्री हे एक खंबीर होऊ शकते. आणि वीर जवान फाउंडेशनचा एक उद्देश म्हणजे की त्यांचं जे फाउंडेशन आहे ते बरेच काळापासून चालू आहे आणि प्रत्येक वीर नारी प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन वीर नारीपर्यंत पोहोचून त्यांचे प्रॉब्लेम समजून घेते, हे खूप मोठा उद्देश आहे त्यांच्या फाउंडेशनचं. माझे मिस्टर प्रवीण जंजाळ हे जम्मू काश्मीरमध्ये चिनीगाम येथे ड्युटीवर कार्यरत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. आतंकवादींच्या टोळी पकडत असताना डोक्याला गोळी लागून त्यांना वीरगती प्राप्त झाली. माझे मिस्टर 20 ऑक्टोंबर 2019मध्ये सैन्यामध्ये कार्यरत झाले आणि 6 जून 2024मध्ये ते शहीद झाले. त्यामुळे मला खूप असे प्रॉब्लेम आले, मी स्वतःला सावरलं त्यामुळे. आणि आणखी मला काही प्रॉब्लेम आहेत तर माझी अशी इच्छा आहे की वीर जवान फाउंडेशनने मला मदत करावी आणि माझ्याचबरोबर काही वीर नारींनाही प्रॉब्लेम आहेत, त्यांनासुद्धा मदत करावी. धन्यवाद. जय हिंद.